बघा हा प्रश्न कसा आहे, विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम क्वार्टर टू 26,000 टू ऑब्टेन 4 डिजिट स्मॉलेस्ट इव्हन नंबर. तर ह्या क्वेश्चनमध्ये पण सेम, यापूर्वी पण आपण अगोदर एक प्रॉब्लेम सोडवलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा जो क्वार्टर टू 26,000 हा जो शब्द आहे याचा आकडा नेमका किती ते कळलं पाहिजे. आता क्वार्टर टू असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ क्वार्टर टूचा अर्थ असा असतो की याच्यापुढे जो काही आकडा दिला आहे, म्हणजे इथे दिला आहे 26,000, तर त्याच्यातून 26,000मधून -250 करायचे असतात. कारण क्वार्टर म्हणजे 250 आणि क्वार्टर टू 26,000 म्हणजे 26,000पेक्षा 250 कमी. म्हणून 26,000 - 250 केले तर 25,750 असं याचं उत्तर येतं. म्हणजे क्वार्टर टू 26,000 मीन्स हा नंबर दुसरा तिसरा कुठला नसून तो काय आहे 25,750. म्हणजे 26,000 अजून पूर्ण झालेले नाहीत, म्हणून तो नंबर घ्यायचा 25,750. ना त्यांनी पुढे असं विचारलं की या नंबरमधून असा कुठला नंबर मायनस करायचा किंवा सबट्रॅक्ट करायचा जेणेकरून आपल्याला उत्तर काय भेटलं पाहिजे, 4 डिजिट स्मॉलेस्ट. दॅट मीन्स एक कुठला तरी नंबर याच्यातून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे आणि त्याचं उत्तर काय आलं पाहिजे, 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर आलं पाहिजे उत्तर. इव्हन नंबर, 4 डिजिट स्मॉलेस्ट इव्हन. सो 4 डिजिट स्मॉलेस्ट इव्हन नंबर कुठला असतो, 4 डिजिट पाहिजे, स्मॉलेस्ट पाहिजे आणि इव्हन नंबर पाहिजे. ठीक आहे, तर असा नंबर कुठला असतो बघा, तर तो नंबर असतो 100 म्हणजे 1000. सो 1000 इज अ स्मॉलेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर. आता हा स्मॉलेस्ट आहे का, तर येस डेफिनेटली स्मॉलेस्ट आहे. इव्हन आहे का, येस. युनिट प्लेसला 0 आहे म्हणजेच तो इव्हन नंबर आहे. तर युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलंही डिजिट असेल तर ते नंबर कसे असतात, इव्हन असतात. म्हणजे 1000च्या युनिट प्लेसला 0 आहे म्हणून हा इव्हन नंबर आहे. आणि हा 4 डिजिट पण आहे, 1 2 3 4 डिजिट पण आहे आणि हा स्मॉलेस्ट पण आहे. मग आता आपल्याला या नंबरमधून असा कुठला नंबर सबट्रॅक्ट करावा लागेल जेणेकरून आपल्याला 1000 उत्तर भेटणार आहे. हे काढण्यासाठी या नंबरमधून पहिल्यांदा 1000 सबट्रॅक्ट करायचं. जे उत्तर असणार आहे ते याचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. सो 25,750 मायनस 1000 करून बघूया. याचं उत्तर येतं 24,750. बरोबर. म्हणजे या नंबरमधून हा नंबर सबट्रॅक्ट केला की आपल्याला उत्तर काय भेटतंय, 4 डिजिट स्मॉलेस्ट इव्हन हे त्याचं उत्तर भेटते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सो आन्सर विल बी 24,750. दॅट इज ऑप्शन नंबर 2 असं त्याचं उत्तर असणार आहे. तर व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सगळं समजलं असेल. परत एकदा वाटलं तर व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील.